तूर पीक ज्यावेळी आपलं तूर पीक फुले अवस्थेमध्ये असते, त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणी 3 चुका करणे टाळायचं आहे. आता माझ्या पाठीमागे जर बघितलं तर तूर पीक आहे, याला फुलं लागण्यास सुरुवात होत आहे. जर यावेळी या तूर पिकाला 50% ज्यावेळी फुलं दिसतील आपल्याला भरमसाठ ज्यावेळी फुलं दिसतील, त्यावेळी आपल्याला 3 चुका करणे टाळायच्या आहे. जर ह्या 3 चुका जर आपण केल्या, तर तूर पिकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात फुलगळ पाहायला मिळेल. आपलं उत्पादन देखील घट झालेली पाहायला मिळेल. तर आपल्याला त्या ठिकाणी 3 चुका कोणत्या-कोणत्या टाळायच्या आहे मित्रांनो. त्यामुळे सगळ्यात प्रथम जे आपण बघितलं तर अशा वेळी जे आहे की ढगाळ वातावरण आपल्याला हिवाळ्यात जाणवते. कधी-कधी आपल्याला सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात धुके देखील पडते आणि धुके पडून काय होते की ते फुलांवर पडते आणि त्या ठिकाणी जर तिथे बुरशी तयार होऊन आपली फुलगळ होते. त्यामुळे आपल्याला कोणतीही ज्यावेळी आपण तूर पिकावर फवारणी करतो, त्यावेळी बुरशीनाशकाचा वापर करणे 100% अनिवार्य आहे. तिथे बुरशीनाशकाचा वापर करण्यासाठी कंजूसी करायचं काम नाही. 100% आपण बुरशीनाशकाचा वापर करायचा आणि आपण बुरशीनाशक घेऊन तूर पिकामध्ये हे फवारणी आपल्याला करायची आहे. तर त्या ठिकाणी मी कोणती-कोणती बुरशीनाशक घ्यायला पाहिजे हे देखील तुम्हाला सांगतो. त्याआधी आपण दुसरं एक कारण बघूया, की ते चूक कोणती तुम्ही करायला नाही पाहिजे. दुसरं म्हणजे या अवस्थेमध्ये आपल्याला तूर पिकाला पाणी द्यायचं नाहीये. पाणी देऊन झाडाचा जो ताण आहे किंवा आपल्या झाडाला जो पाणी दिल्यामुळे जे काही झाडं थंडे होतील, तसं करायचं नाहीये. कारण तूर पिकामध्ये आपल्याला गरमी पाहिजे आणि गरमीमुळेच चांगली फुलं तूर पीक हे काढत असतं. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी झाडाला पाणी द्यायचं नाहीये. ही दुसरी चूक करायची नाहीये. त्यानंतर तिसरी चूक जी होते बरेच शेतकरी बंधू करतात ते म्हणजे फुले अवस्थेमध्ये गॅस पॉइझनचा वापर करतात. गॅस पॉइझनचा वापर जर तुम्ही केला तर गॅस पॉइझन जे काही गरमाट सोडते किंवा जो काही गॅस निर्माण आपल्या तूर पिकामध्ये करते, त्याच्यामुळे आपली फुलगळ होते. म्हणून शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी गॅस पॉइझनचा देखील वापर करायचा नाहीये. ही तिसरी चूक आपल्या शेतकरी बंधूंनी करणे टाळायची आहे. मग आता आपल्याला हे जे काही मी तुम्हाला सुरुवातीच्या वेळी बोललो होतो, की बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, तर त्या ठिकाणी मी 4 ते 5 तुम्हाला बुरशीनाशक सांगतो, ज्याचा वापर करून तुम्ही तूर पिकाचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीने वाढवू शकता. तर त्यामध्ये आपल्याला सगळ्यात प्रथम आहे, की रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा वापर तुम्ही करू शकता. त्याचं जे प्रमाण आहे ते 25 ग्रॅम प्रति पंप असं आपल्याला घ्यायचं आहे किंवा रेडोमिल गोल्ड तुम्हाला नाही मिळालं तुम्ही ॲमिस्टर टॉप घेऊ शकता सिंजेंटा कंपनीचं 20 मिली प्रति पंपाच्या याने तुम्हाला फवारणी करून घ्यायची आहे किंवा ॲमिस्टर टॉप जरी नाही मिळालं तुम्ही कस्टोडियाचा वापर करू शकता ॲडमा कंपनीच्या. कस्टोडियाचं जे प्रमाण आहे ते 25 मिली प्रति पंप असं आपल्याला घ्यायचं आहे किंवा मित्रांनो तुम्ही हारू या नावाच्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता सुमिटोमो कंपनीच्या. त्यामध्ये टेबुकनाझोल प्लस सल्फर हा घटक आहे आणि 40 ग्रॅम प्रति पंप अशा प्रमाणे घेऊन तुम्ही हारूची देखील फवारणी तूर पिकामध्ये करू शकता किंवा तुम्ही BASF कंपनीचं प्रायझर घेऊ शकता. ते देखील अतिशय उत्तम असं तूर पिकामध्ये आपल्याला बुरशीनाशकाचं काम करते. तर अशा पद्धतीने या 4 ते 5 पैकी कुठल्याही एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी आपल्याला करायची आहे आणि तूर पिकामध्ये ह्या फुलं अवस्थेमध्ये 3 चुका देखील टाळायच्या आहेत. मित्रांनो तूर पिकाविषयी अशाच नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन. धन्यवाद.